I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं अभिवादन करीतो. It's so wonderful and blessed to be in the presence of the Lord. खरोखर ही किती आनंदाची धन्याची गोष्ट आहे की आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत. We do know that we are not able to come together as a church in church building, but we thank God that we are worshiping God in our own home and be connected from our home to heaven. जरी आपण मंडळी या नात्याने चर्चमध्ये एकत्रित जमू शकत नाही, परंतु आपण देवाची उपासना आपल्या घरामध्ये करू शकतो, म्हणून आपण देवाला आभार मानूया. Let us pray. यावेळेस आपण प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, हे आमच्या कृपाळू दयाळू परमेश्वरा, we thank you for the privilege that you have given to us to come to worship you in spirit and in truth. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. Bless our worship today. आजची भक्ती तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. Come down from heaven and abide in us. स्वर्ग सोडून परमेश्वरा तू आमच्यामध्ये वस्ती कर. We commit this service into your holy hand. आणि संपूर्ण सभा आम्ही तुझ्या हाती देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो, म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Now we will have scripture reading. आता शास्त्रवचन वाचण्यात येईल. पण स्तोत्रसंहिता याचा 51वा अध्याय वाचूया. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपल्या अपराध जाणून आहे. माझे पाप तुझ पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. योजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धुव, म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातक तुझकडे वळकील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपर्यंतेचा गजर करील. हे प्रभो, माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनाचे हित कर. यरुशलेमाचे कोट बांधून काढ, म्हणजे धार्मिकतेने केलेले यज्ञ होमबली निषेध होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पतील. आमेन. देव बाप वाचलेली वचने आपणा सर्वाकरता आशीर्वादित असे करो. Let's read Psalms 51. Have mercy upon me, O God, according to thy loving kindness. According unto the multitude of thy tender mercies, blot out my transgressions. Wash me thoroughly from mine iniquity, and cleanse me from my sin. For I acknowledge my transgressions, and my sin is ever before me. Against thee, thee only have I sinned, and done this evil in thy sight, that thou mightest be justified when thou speakest, and be clear when thou judgest. Behold, I was shapen in iniquity, and in sin did my mother conceive me. Behold, thou desirest truth in the inward parts, and in the hidden part thou shalt make me to know wisdom. Purge me with hyssop, and I shall be clean. Wash me,
and I shall be whiter than snow. Make me to hear joy and gladness, that the bones which thou hast broken may rejoice. Hide thy face from my sins, and blot out mine iniquities. Create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me. Cast me not away from thy presence, and take not thy Holy Spirit from me. Restore unto me the joy of thy salvation, and uphold me with thy free spirit. Then will I teach transgressors thy ways, and sinners shall be converted unto thee. Deliver me from blood guiltiness, O God, thou God of my salvation, and my tongue shall sing aloud of thy righteousness. O Lord, open thou my lips, and my mouth shall show forth thy praise. For thou desirest not sacrifice, else would I give it. Thou desirest not in burnt offering. The sacrifices of God are a broken heart, a broken and contrite heart. O God, thou wilt not despise. Do good in thy good pleasure unto Zion. Behold thou the walls of Jerusalem. Then shalt thou be pleased with the sacrifices of righteousness, with burnt offering and whole burnt offering. Then shall they offer bullocks upon thine altar. May God bless the reading of his word. It is such a good thing to worship and praise the living God. जिवंत परमेश्वराची भक्ती आणि आराधना करणं हे किती चांगलं आहे. Because we are having the government restrictions of lockdown, सरकारी नियमामुळे आणि लॉकडाऊनमुळे our regular choir cannot come and practice and lead us in worship. आपलं नेहमीचं गायन वृंद येऊन प्रॅक्टिस करू शकत नाही आणि त्यामुळे ते गाणे गाऊ शकत But नाही. we thank God for our children who are staying right over here, परंतु आम्ही आमच्या लेकरांचे आभार मानतो जे इथेच राहतात and we are still can worship the living God. आणि आमच्या संगती ते भक्ती करू शकतात. No matter what situation is going around us, आणि आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती कशी असू द्या, we still can worship the living God. आपण तरी देखील त्या जिवंत परमेश्वराची भक्ती करू शकतो. Because Gospel of John chapter 10 verse 11 the word of God says, कारण का योहान 10:11 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, Jesus said, येशू म्हणतो, I am the good shepherd, मी उत्तम मेंढपाळ आहे. and the good shepherd gives his life for the sheep. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो. And we as a sheep, we can still be assured of God's presence because Jesus is our shepherd. आणि मेंढरे या नात्याने आपण परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव घेऊ शकतो कारण का तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. So let us sing hymn number 451, Savior like a shepherd lead us. आणि म्हणूनच आपण गीत क्रमांक 451 गाऊया, येशू आमचा मेंढपाळ. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू गुरणी आम्हाला, आणि रक्षुनी दरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी होतारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी होतारा. वाणी तव परी सोई आम्ही अनुसरतो. दुरी दुरीत करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी मी घेई
देशी मधुवचने राखी प्रभु सगळे प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुःखे तारिले प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुःखे तारिले वा वा अनुग्रह तुझा इच्छा तव सुचावी ही अनन्य गुरु राजा प्रेमे मन व्यापावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी हालेलुया 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 हालेलुया. The word of God says परमेश्वराचं वचन we are सांगतं the sheep of his pasture. त्याच्या कुरणातीन आपण कळप So आहोत let us come into his presence with thanksgiving and worship unto the Lord. आणि म्हणून त्याच्या सानिध्यात आपण उपकार स्तुतीने येऊया. आओ हम यहोवा का धन्यवाद करें. हे गीत आपण आता गाऊया. Let's clap our hands and let's glorify the name of the Lord. हे गीत गात असताना आपण टाळ्या वाजवून परमेश्वराचा गौरव करूया. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. जिसने बनाया हमें वो है हमारा आधार. जिसने बचाया हमें वो है हमारा उद्धार. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रदान. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रदान. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें. वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें. वो है जग का त्राता और धारणा, उसकी हो जय जय सदा. वो है जग का त्राता और धारणा, उसकी हो जय जय सदा. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने
अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। Let's lift up our voice and sing. यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और सुसरा। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और सुसरा। मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मेरे पापों से बचाने को जीवन दिया है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। खाई कोड़ की मार भी, सलीब पर उसने अपनी जान। खाई कोड़ की मार भी, सलीब पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। Hallelujah. 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 Jesus is the King of Kings and the Lord of Lords. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आणि प्रभूंचा Amen. प्रभू आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. He gives his loving kindness and mercy every day new for us. तो दररोज त्याच्या शक्तीने, त्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरतो. And because of his loving kindness, we can live on the face of the earth. आणि त्याच्या कृपेमुळे आपण या भूतलावर राहू So शकतो. let us sing this song. We thank God for God's loving kindness. आम्ही परमेश्वराचे आभार मानतो त्याच्या करुण्यासाठी आणि त्याच्या वात्सल्यासाठी. God provides his loving kindness every day for us. त्याची कृपा तो आपल्याला दैनंदिन दिवसामध्ये पुरवतो. And that's why we can live on the face of the earth. आणि म्हणूनच त्या कारणास्तव आपण इथे जिवंत राहू शकतो. So let us sing this song, Thy loving kindness is better than life. आणि म्हणून हे सुंदरसं गीत आपण त्याच्या गौरवासाठी गाऊया. Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I bless thee. Thy
is better than life. I lift my hands up. I lift my hands. Let's all lift up our hands and let's worship Him. Name. I lift my hands up unto Thy name. My lips shall praise Thee. My lips shall praise Thee. Thus will I bless Thee. Thy loving kindness is better than life. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. मम मुखाने तुला स्तवितो. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. तुझ्या नावाने हात उभारितो. तुझ्या नावाने हात उभारितो. मम मुखाने तुला स्तवितो. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. जीवन से उत्तम, जीवन से भी उत्तम तेरी करुणा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा. ओठों से स्तुति करूँगा धन्यवाद. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. प्रभु तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूंगा सर्वदा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. He is my everything. He is my all. He is my everything, both great and small. He gave His life for me, made everything new. He is my everything. Now how about you? Like honey in the rock, like honey in the rock, sweet honey in the rock. Jesus tastes like honey in the rock. Oh, taste and see, oh, taste and see that the Lord is good, for He tastes like honey in the rock. Yes, Lord, we thank you, Lord, for you are our everything. कारण का तू आमचं सर्वस्व आहे. You are our protector, Lord. तू आमचा संरक्षण You करता are आहे. our provider, Lord, only तू आमचा Father. पुरवठा You करणारा are our परमेश्वर healer, आहे. Lord, only Father. तू आमचा आरोग्यदाता You are a आहे. God of abundance, Lord, only Father. आणि तू विपुलतेचा आमचा You परमेश्वर are आहे. still seated on the throne. आणि तो आजही विराजमान आहे. People of God, let us worship the King of Kings and the Lord of Lords. आणि म्हणून देवाचे लोक हो, आपण त्या राजांच्या राजा आणि प्रभूंच्या Let us प्रभूची open our mouth and let's उपकारस्तुती worship करूया. Him. आपलं मुख उघडून आपण त्याची उपकारस्तुती Because करूया. He is the King of Kings and the Lord of Lords. कारण का तो राजांचा राजा आणि प्रभूंचा He is प्रभू आहे. seated on the throne. आणि तो आज त्या सिंहासनावर And He is विराजमान worthy आहे. to be praised and honor and glory. आणि त्याला सर्व मान महिमा गौरव मिळण्यास तो योग्य आहे. Let us submit unto Him at this time. आणि म्हणून आपण आज त्याच्या सानिध्यामध्ये जाऊया. And say that, Lord, I want to bow down before you, Lord, only Father. आणि स्वतःला अर्पण करून आपण त्याला म्हणूया, परमेश्वर आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक I होतो. want to worship you, Lord, only Father. मला तुझी भक्ती करायची आहे Because there परमेश्वर. is none like you. कारण का तुझ्यासारखा कोणीच नाही. यीशु मसीह, तेरे जैसा कोई नहीं. होय परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी नाही येशू. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके
आसमान और महिमा गाए सभी यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए सभी हम गाए हो सना तू राजा होगा हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा once again हम गाए हो सना हम गाए हो सना तू राजा होगा हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा पिता तूने हमसे इतना प्यार किया हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया प्यारे पिता तूने इतना प्यार किया हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया Shall we lift up our hands, sing Hosanna? हम गाए हो सना तू राजा होगा हे होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा हम गाए हो सना हम गाए हो सना तू राजा होगा हे राजा तेरी महिमा होवे सदा प्रभु हमारा खुदा Shall we clap our hands and let's glorify the King of Kings and the Lord of Lords. All glory, all honor, all power belongs to Him. We worship you, O Lord. We glorify your name, Lord and the Father. होय परमेश्वर आम्ही तुझे उपकार स्तुती करतो Hallelujah. हालेलुया Thank you, धन्यवाद Jesus. As we are in the spirit of worship and praise unto the Lord, आणि आपण प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये असताना the word of God says परमेश्वराचं वचन सांगतं in 2 Chronicles chapter 7 verse 15, दुसरा इतिहास याचा 7वा अध्याय 15व्या वचनात every prayer made from this place प्रत्येक प्रार्थना जे या ठिकाणी कडून करण्यात येते to that prayer God says my eyes and my ears are open. त्या प्रार्थनेकडे परमेश्वर म्हणतो की माझे कान आणि माझे नेत्र लावलेले आहेत. And I believe that even as you are praying with faith from your house, God is going to answer our prayers. आणि माझा असा विश्वास आहे की तुमच्या घरातून तुम्ही विश्वासाने परमेश्वराकडे जी प्रार्थना करीता ती प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे. Let us pray for those who are sick in our church, at home and in the hospital. आणि म्हणूनच यावेळेस आपण सर्व जे आजारी आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. जे आपल्या घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना that God may touch them and heal them. की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for the people of our state.
आपल्या राज्याच्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया that God may protect them from the coronavirus. की परमेश्वराने त्यांचं संरक्षण या कोरोना व्हायरस पासून करावं. Let us pray for the doctors, nurses, medical staff and police department. यावेळेस आपण सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांसाठी प्रार्थना करूया. That as they are serving the nation in the most vulnerable situation, ते या बिकट परिस्थितीमध्ये असतानाही राष्ट्राची सेवा करत आहेत. that God may protect them and protect their families. की परमेश्वराने त्यांचं संरक्षण आणि त्यांच्या कुटुंबियांचं संरक्षण करावं. Let us pray for those who are affected by the coronavirus, that God may touch them and heal them. यावेळेस आपण सर्व कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for all our branch pastors, their families and their churches. यावेळेस आपण सर्व आपल्या शाखा मंडळांसाठी आणि त्या पालकांसाठी आणि त्यांच्या मंडळांसाठी आपण प्रार्थना करूया. Church, let us unite our faith together and let's pray. मी मंडळीला विनंती करतो की आपण एका विश्वासाने येऊया आणि प्रार्थना विनंत्या परमेश्वराकडे सादर करूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace through your Son Jesus Christ this morning. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, तुझ्या सानिध्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we pray for all those who are sick in our church. आणि आमच्या मंडळीमधल्या सर्व जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत. Those who are in the hospital and at home. जे हॉस्पिटलमध्ये किंवा घरामध्ये आजारी आहेत. Lord, you know the sickness that they are affected with. आणि परमेश्वरा, ज्या आजाराने ते ग्रस्त आहेत ते तुला माहीत आहे. And you have given healing for every sickness, Lord. आणि परमेश्वरा, प्रत्येक रोगासाठी तुम्ही आरोग्य दिलेलं आहे. We claim your healing right now in Jesus' name. आणि तेच आरोग्य आम्ही येशूच्या नावामध्ये जाहीर Let करतो. them receive your healing in their house and in the hospital right now, Lord and आणि ते Father. जिथे कुठे असतील त्या या क्षणी त्यांनी तुझ्या आरोग्याचा अनुभव घ्यावा असं आम्ही We प्रार्थना believe करतो. that you have touched them, Lord and आणि Father. आम्ही विश्वास धरितो परमेश्वरा की त्यांना तू स्पर्श केलेला We आहे. pray for all the people of our state, our nation and the nations around the world. आम्ही आमच्या शहरातील लोकांसाठी, राष्ट्रासाठी, इतर राष्ट्रांसाठी आणि सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Protect them from this coronavirus, Lord and Father. प्रत्येकाला परमेश्वरा तू सांभाळ या कोरोना Oh Lord, we व्हायरसपासून. pray that let this coronavirus be eradicated from our nation and the nations around the world, Lord. आणि आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा की आमच्या राष्ट्रातून आणि सर्व राष्ट्रातून हा कोरोना व्हायरस हा नष्ट होऊ देत. We pray for your healing for our land, Lord and Father. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा आमच्या देशावर, आमच्या देशावर तुझा आरोग्य आम्ही मागत आहोत. Lord, we thank you for all the doctors, nurses, medical staff and the police department that are serving us in the most vulnerable situations. आणि आम्ही यावेळेस सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी सर्वांचे आभार मानतो परमेश्वरा की या बिकट परिस्थितीमध्ये देखील परमेश्वरा ते आमची सेवा करत आहेत. Lord, we pray that you will protect them and their families, Lord and आम्ही Father. Lord. प्रार्थना करतो परमेश्वरा तू त्यांचा सांभाळ कर आणि त्यांच्या कुटुंबांचंही तू संरक्षण कर. Cover them with your blood, Lord and Father. तुझ्या रक्ताने परमेश्वरा तू त्यांना आच्छादून टाक. Lord, we pray for all those who are affected by the coronavirus, Lord. यावेळेस आम्ही सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रार्थना Let them करीतो. experience your healing power right now, Lord and Father. या क्षणी तुझ्या आरोग्याचा स्पर्श याची जाणीव त्यांना होऊ दे. Lord, we pray for those who have lost their near and dear ones because of the COVID. यावेळेस आम्ही सर्व जे दुःखित लोक आहेत ज्यांनी आपले प्रियजन या कोरोनामुळे गमावलेले आहेत. Lord, let these families receive your comfort and your peace, Lord and Father. या कुटुंबांना तुझं सांत्वन आणि तुझी शांती लाभू दे. Lord, we pray for all our branch pastors, their families and the churches that are there in our state of Maharashtra and in the different states of the North India, Lord. आमच्या सर्व शाखा मंडळी, त्यांचे पाळक, त्यांच्या कुटुंबियांना आणि महाराष्ट्रामधील सर्व पाळक आणि इतर राष्ट्रातील आमचे सर्व शाखा पाळक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना Lord, we करतो. pray for protection, Lord and Father. तुझ्या संरक्षणाची आम्ही प्रार्थना You करीतो protect प्रभू. them and their families, Lord and Father. तू त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं संरक्षण कर. Lord, as they minister unto the people through the different online gadgets, Lord, we pray that help them to build their people firm
in the word of God, that they will not be shaken in the midst of the pandemic, Lord. आणि निरनिराळ्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून ते तुझी सेवा करत आहेत परमेश्वरा. ती सेवा त्यांची तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि त्यांच्या मंडळीला परमेश्वरा तुझ्या विश्वासामध्ये खंबीर तू असं कर. Meet all their financial needs, Lord and त्यांच्या Father. सर्व आर्थिक गरजा तू पुरव प्रभू. We cover every branch pastor, their families and their church in Jesus' name, Lord. आम्ही आमच्या प्रत्येक शाखा मंडळीच्या पाळकाला आणि त्यांच्या कुटुंबाला तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली आणतो. We thank you, Lord, that you have heard our prayer. आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी की तू आमची प्रार्थना ऐकली. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुलनीय नावामध्ये मागतो म्हणून तो आई. And everybody said, आणि आपण सर्व म्हणूया Amen. Amen. आमेन. Let us remember that every Tuesday we have online women's meeting at 4 o'clock in the church. आपल्या लक्षात राहू द्या की प्रत्येक मंगळवारी 4 वाजता ऑनलाईन महिलांची सभा असते. So if you would like to join this, you can contact our Parkin Bai and she will give you information about how you can join the women's meeting online. जर या सभेचे तुम्हाला भाग बनायचा असेल तर तुम्ही आपल्या वरिष्ठ पाळकीनबाई संगती संपर्क साधा आणि ते तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करतील. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण देण्याद्वारे परमेश्वराचा गौरव करूया. आपली दानार्पणे, मिशनरी दानार्पणे आणि देवाचा दशांश देऊन आपण परमेश्वराचा गौरव करूया. Hallelujah. As we are giving our tithe and offerings, let's prepare our hearts for Word of God as well. And as we sing this song, let us come to the throne of God and say, Lord, I am here to worship you. आपण आपले दान आणि दशांश देत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया की देवाचं वचन आपल्यापर्यंत येत असताना आपण परमेश्वराला म्हणूया की प्रभू मी इथे आहे तुझी आराधना आणि उपकारस्तुती करण्यासाठी. तर चला आपण हे गीत ऐकूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण जिथे कुठे असाल तिथे आपले हात उंच करून प्रभूला आपण मान, महिमा आणि गौरव यावेळेस देणार आहोत. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया. आमीन. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा,
तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चला रहा। हालेलुया, 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 हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। हालेलुया, 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 Let us welcome our senior pastor, Reverend Nanadar, as he comes to share the word of God to us this morning. प्रभूचं वचन आपल्यापर्यंत घेऊन येत असताना आपले वरिष्ठ पाळक साहेब रेव्हरंड नानादार यांचे आपण स्वागत करूया.
Once again, it's great joy to be in the presence of the Lord. पुन्हा एकदा देवाच्या सानिध्यामध्ये असणं किती आनंदाचं आहे. I would like to clarify something which has been questioned to me. Many have called me and asked the question regarding this coronavirus vaccine. आणि काही गोष्टी तुम्हाला स्पष्टीकरण करायचं आहे. पुष्कळांनी मला फोनवर संपर्क साधला आणि कोरोना व्हायरसची जी लस आहे त्याच्याबद्दल विचारपूस केली. They have asked me whether they should take it or not. त्यांनी मला विचारलं की पाळक साहेब आम्ही ही लस घ्यावी का नाही. Because they have heard some preaching somewhere, कारण का त्यांनी काही काही ठिकाणी असे उपदेश ऐकले आहेत. and in preaching, preachers and pastors and evangelists are telling that this coronavirus is a resemble of 666. आणि पुष्कळचे संदेष्टे सुवार्तिक प्रेषित पाळक यांनी असं सांगितलं आहे की कोरोना व्हायरसची जी लस आहे ती 666 या आकड्याचं चिन्ह आहे. And they quote different passages from the Old Testament, आणि जुन्या काळातले वेगवेगळे शास्त्र संदर्भ ते सांगतात. especially book of Amos. आणि आमोसचं पुस्तक विशेषतः. And they just say that this is a time, is difficult time, and already we are in the tribulation time. आणि ते म्हणतात की एक कठीण समय आहे आणि अगोदरच आम्ही त्या शेवटच्या काळामध्ये आहे. But I would like to inform you that we must understand the setting of the Bible. परंतु आम्हाला हे समजलं पाहिजे की देवाच्या वचनामध्ये जो संदर्भ आहे तो कसा आहे. Those who don't attend the Bible college, those who do not have the systematic study of the Word of God, they are making lot of false statements on the basics of the Word of God. आणि जे ज्यांचं बायबल स्कूल झालं नाही किंवा जे शिस्तबद्धरित्या देवाच्या वचनाचा अभ्यास करत नाही ते चुकीचे विधानं देवाच्या वचना आधारित करत आहेत. Bible covers the three kind of people. आणि शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं आहे. Old Testament deals with the Israel and Jewish people. आणि जुन्या करारामध्ये इस्रायल आणि यहुदी लोकांबद्दल सांगितलं आहे. And New Testament deals with the church. आणि नव्या करारामध्ये मंडळीविषयी सांगितलं आहे. And other part that Bible deals with the Gentiles. आणि मग इतर भागामध्ये शास्त्रामध्ये जे विदेशी लोक आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. All the prophecies that has been made concerning the time of Jacob and last day of the Lord deals with Israel and Gentiles. आणि ज्या सर्व भविष्यवाण्या याकोब आणि शेवटच्या काळाबद्दल सांगितलं आहे जुन्या करारामध्ये ते यहुदी आणि इस्रायल लोकांबद्दल आहे. याकोबाच्या संकटाचा काळ. याकोबाच्या संकटाचा काळ. So these deals with the children of Israel and the Gentiles. आणि हे जे यहुदी लोक आहेत इस्रायल लोक आहेत आणि विदेशी लोक यांच्याबद्दल आहे. Church is in nowhere taught or declared in these passages. आणि त्या शास्त्र भागांमध्ये मंडळीविषयी काहीच नाही. Church speaks from the New Testament. आणि नव्या करारामधून आपल्याला मंडळीविषयी पाहायला मिळतं. And then the book of Revelation deals with the church at the end time and the tribulation and great tribulation. आणि जो जे प्रगटीकरण आहे त्यामध्ये मंडळी शेवटचा काळ आणि मग जो छळाचा काळ आहे त्याच्याविषयी सांगितलं. And when time will come to the great tribulation, आणि ज्यावेळेस महासंकटाचा काळ येईल then the 666 will be revealed. आणि मग 666 हा आकडा प्रगट होईल. In those times, त्या काळामध्ये church will not be on the face of the earth. मंडळी पृथ्वी तलावर नसणार आहे. Church will be raptured. मंडळीचं स्वर्गरोहण होणार आहे. They will be with the Lord Jesus Christ in the firmament. आणि मग काही काळापुरतं ते येशू ख्रिस्ताबरोबर असणार आहे. And 7 years they will be up there. त्या ठिकाणी 7 वर्ष ते असणार आहे. Then they will come along with Jesus Christ at the end of the great tribulation on the face of the आणि earth. मग जे महासंकटाचा काळ आहे त्याच्या शेवटास येशू ख्रिस्ताबरोबर मंडळी खाली येईल. So 666 will be revealed at that particular time. आणि त्या विशिष्ट वेळेला 666 हा आकडा प्रगट होईल. There are 3 things we must understand. 3 गोष्टी आम्ही समजल्या पाहिजे. We have a God, triune God. आपला त्रैक देव आहे. God the Father, God the Son, God the Holy Spirit. देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा. And Satan copying everything that God has. आणि देवाकडे जे आहे त्या सर्वाची सैतान नक्कल करतो. So Satan also has Trinity. आणि सैतानाचं देखील त्रैक्य आहे. That will be revealed on the face of the earth at the
great tribulation time. आणि ज्यावेळेस महासंकटाचा काळ येईल त्यावेळेस ते प्रगट होईल. One is Satan एक तर सैतान आहे against God, देवाविरुद्ध, then false Christ आणि मग ख्रिस्त विरोधक is against Jesus Christ, जे येशू ख्रिस्त विरुद्ध, and false prophet against the Holy Spirit. आणि खोटा संदेष्टा जो पवित्र आत्म्याविरुद्ध. So these things concern with the children of Israel, Jewish nation and Gentiles. आणि मग याचा संबंध यहुदी लोक, इस्रायल लोक आणि विदेशी लोक यांच्या बरोबर आहे. Coronavirus is now. आणि कोरोना व्हायरस हा आता आहे. So it is just the man-made problem to the humanity. आणि मग मानवाने उत्पन्न केलेली समस्या मानव जातीसाठी आहे. And God hates people killing other people. आणि जे लोक इतरांचा खून करतात त्यांचा लोक देव द्वेष करतो. So this is pandemic is made by man to kill man. आणि हा प्रादुर्भाव जो आहे तो मनुष्याने उत्पन्न केला आहे मनुष्याला मारण्यासाठी. So as we had this Devi in the early days and Kanzania, all these typhoid, आणि जसं पूर्वीच्या काळीमध्ये हे चिकन पॉक्स किंवा मिझल्स किंवा अशा प्रकारचे जे टायफॉइड होते, देवी होते, we took vaccinations on that. आणि त्याबद्दल आपण लसी घेतल्या. So it's the same kind of thing, vaccination for this coronavirus. आणि तशीच लस आहे ही कोरोना व्हायरसची. There will be another pandemic may come, आणि कदाचित दुसरा प्रादुर्भाव होईल and vaccines will be available. आणि त्याविषयी देखील लस उपलब्ध राहील. So it's up to us to take it or not. मग आपल्यावर आहे ते घ्यायचं किंवा नाही. But don't look at it in the fear of the great tribulation time. आणि महासंकटाचा काळ आहे त्याच्या भीतीच्या दृष्टिकोनातून याकडे पाहू नका. So I want to encourage you to protect yourselves while the provision is available. आणि मला तुम्हाला उत्तेजित करायचे की तुम्ही स्वतःची संरक्षण करा जसं तुम्हाला उपलब्ध होत आहे. As we are looking to the word of God, देवाच्या वचनाकडे आपण पाहत God असताना has told Joshua, देवाने यहोशुआला सांगितलं have आहे I not commanded you? मी तुला आज्ञा पिलं नाही का? Be strong. हिम्मत धर, Do not be afraid. खंबीर हो, भिवू Don't be नको, dismayed. भिवू नको, Because wherever you will go, I will go with you. कारण जिथे जिथे तू जाशील मी तुझ्या बरोबर असेल. The Lord wants to encourage the church in these days. आणि या दिवसामध्ये देवाला मंडळीला उत्तेजित करायचं Lord आहे. wants to encourage every individual these days. प्रत्येक व्यक्तीला देवाला उत्तेजित करायचं आहे. These are the days we must understand what God's plan is for us. हे असे दिवस आहे की ज्या दिवसामध्ये देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे हे आम्हाला समजलंच पाहिजे. And as we are looking to the Psalms 23, आणि स्तोत्र 23 कडे आपण पाहत असताना as basic that God is my shepherd, याचं मूळ म्हणजे देव आमचा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार So नाही. this is a sheep is speaking about the shepherd. आणि मेंढरू हे मेंढपाळाविषयी बोलत आहे. We have seen these two verses speaks about shepherd and the sheep. आणि आपण पाहिले की दोन वचन हे मेंढर आणि मेंढपाळ यांच्याबद्दल बोलतात. And this speaking is affirmation, declaration with the experience. आणि मग हे बोलणं हे जो अनुभव आहे त्याच्यानुसार एक प्रकारे घोषणा करणं आणि स्वतःला त्यामध्ये समाविष्ट करणं आहे. Sheep is not saying God will be my shepherd. आणि मेंढरू म्हणत नाही देव माझा मेंढपाळ होईल. Sheep says God is my shepherd. मेंढरू म्हणत आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार When नाही. I stick to God, ज्यावेळेस मी देवाशी when बोलतो, I stick to shepherd, ज्यावेळेस मी माझ्या मेंढपाळासंती बोलतो, when I stick to shepherd, मी ज्यावेळेस मेंढपाळा बरोबर राहतो, then shepherd takes care of me. मग मेंढपाळ माझी काळजी घेतो. He maketh me to lie down in green pasture. तो मला हिरव्यागार कुरणात बसितो. Green pasture is green, that the best one. हिरवगार कुरण म्हणजे हिरवं आहे ते उत्तम कुरण आहे. When you say God is my shepherd, ज्यावेळेस तुम्ही म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ I आहे, shall not want. मला काही गुन्हे पडणार नाही, So he will provide the best things of the world to you. तो जगातल्या उत्तम गोष्टी आम्हाला पुरवेल. And he leadeth me to the beside still water.
तो मला संत पाण्याजवळ नेतो. In other words, He will take care of your situations. तो तुमच्या परिस्थितीचा ताबा घेईल. No matter what situation you are in, तुमची परिस्थिती आज काही असो, no matter what situation we are in, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, the shepherd has to and is taking care of his sheep. मेंढपाळ त्याच्या मेंढरांची काळजी घेत आहे. And the troubled world, water speaks about the problems. आणि जे जे पाणी जे अशांत आहे ते समस्याबद्दल सांगत आहे. So the word of God says, He leadeth me to the still waters. म्हणून देवाच्या वचनात सांगितलंय, तो मला संत पाण्याजवळ नेतो. Because He is my shepherd, कारण तो माझा मेंढपाळ आहे. He protects me from all the problems and situations. तो सर्व परिस्थितीपासून समस्येपासून माझं रक्षण करतो. He tries to keep me well in His care. तो त्याच्या कृपेमध्ये त्याच्या काळजीमध्ये मला तो स्थिर ठेवतो. We cannot take our care with our own abilities and with all our resources. आमच्या स्वतःच्या स्रोतांवर अवलंबून, आमच्या स्वतःच्या ताकदीवर अवलंबून आमची काळजी आम्ही घेऊ शकत नाही. Go to the hospitals. आम्ही दवाखान्यात जातो. See that the wards are packed with the patients. त्या ठिकाणी दवाखान्यात पहा की जे वॉर्ड आहेत ते रुग्णांनी भरलेले आहेत. These are all for common people. हे सर्व सामान्य लोकांसाठी आहेत. But there are deluxe ward. परंतु त्या ठिकाणी डिलक्स वॉर्ड देखील आहेत. These are all for rich people. ते श्रीमंत लोकांसाठी They आहेत. are capable of paying 50,000 rupees per day. आणि दररोजचे 50,000 रुपये देता येईल अशा आर्थिक पात्रतेचे आहेत. Because they have money. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, They are having prestige. त्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे, They have talent. त्यांच्याकडे कलागुण They आहे, have abilities. त्यांच्याकडे पात्रता आहे And they are famous. आणि ते प्रसिद्ध आहेत. So famous people will not go to the general ward. आणि फेमस लोक जे आहेत ते जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट होणार They नाही. will go to the deluxe ward. ते डिलक्स वॉर्ड मध्येच ऍडमिट होतील, Executive ward. एक्झिक्युटिव्ह वॉर्ड मध्ये, Where they will have to pay thousands of rupees more than the common people. ज्यांना ज्यावेळेस त्यांना सर्वसामान्य लोकांपेक्षा 1000 रुपये अधिक भरावे लागतील. So they are willing to do this because they are saying we have money. ते करण्यासाठी तयार आहेत कारण का ते म्हणतात आमच्याकडे पैसा आहे. But health cometh from the Lord. परंतु आरोग्य हे केवळ देवापासूनच येतं. And the psalmist says, आणि स्तोत्रकर्ता म्हणतो, He restoreth my soul. He leadeth me in the paths of righteousness for His name's sake. तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. We all need the restoration. आम्हाला तवाने होण्याची गरज आहे. When we understand this scripture, ज्यावेळेस आम्ही हे वचन समजून घेतो, verse 3 and 4 speaks about the guide and the traveler. आणि वचन 3 आणि 4 मध्ये मार्गदर्शक आणि या जो यात्रेकरू आहे त्याच्याविषयी सांगितलं आहे. We need guidance. आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. And God is able and available to guide us. आणि देव उपलब्ध आहे आमचं मार्गदर्शन And करण्यासाठी. the word of God says, He restoreth my soul. आणि तो देवाच्या वचनात म्हटलंय की तो माझा जीव ताजा तवाने करतो. Sin, death, problems is result of the original sin that was committed by Adam and Eve. आणि आदाम आणि हवा ज्यांनी मूळ पाप केलं होतं त्याचा परिणाम म्हणजे पाप, मरण आणि जो जे समस्या आहेत त्या आहेत. So all this is a result of the original sin. मूळ पापाचा हे परिणाम आहे. God wants to restore His people. देवाला त्याच्या लोकांना पुनर्स्थापित करायचं आहे. Whole Bible speaks about restoration. संपूर्ण शास्त्रामध्ये पुनर्स्थापनेबद्दल सांगितलं आहे. When Adam and Eve disobeyed God's commandment, ज्यावेळेस आदामाने आणि हवेने देवाच्या वचनाचा आज्ञेचा भंग केला, the word of God says, and God told them, देवाने त्यांना सांगितलं, देवाच्या वचनात म्हटलं आहे, the day you will eat the fruit of this tree, ज्या दिवशी तू या झाडाचं फळ खाशील you will die. तू निश्चित मरशील. So the day you will disobey the commandment, ज्या दिवशी तू आज्ञाचं उल्लंघन करशील you will start decaying. तू मरत जाशील. God has created them for everlasting life. देवाने त्यांना सार्वकालिक जीवनासाठी निर्माण केलं. God created them with all good health. देवाने त्यांना सुदृढ म्हणून निर्माण केलं. God created them with all strong abilities from heaven. देवाने त्यांना बळकट असे पात्रता स्वर्गातून दिला आहे. God created them in His image and His likeness. देवाने त्यांना स्वतःच्या स्वरूपामध्ये आणि स्वतःसारखं निर्माण केलं आहे. So they were perfect people. ते परिपूर्ण लोक होते. But they
listened to Satan and believed Satan over God's commandment. परंतु त्यांनी सैतानाचं ऐकलं आणि देवाच्या आज्ञेपेक्षा सैतानाचं ऐकलं And God took them out of the Garden of Eden. आणि देवाने त्यांना एदेन बागेतून बाहेर नेलं And God started restoration in their life. देवा त्यांच्या जीवनामध्ये पुनर्स्थापना करत राहिला Because Adam and Eve were under one tree. आदम आणि हवा एका झाडाखाली होते It was a fig tree. ते अंजिराचं झाड होतं And they plucked the tree's leaves and made the coverings for them. आणि त्यांनी झाडाचे पानं एकत्र केले शिवले आणि स्वतःसाठी वस्त्र निर्माण केलं God took them out of the garden, देवाने त्यांना त्या बागेतून बाहेर नेलाय killed an innocent animal, निर्दोष जनावर त्यांनी मारलं and made clothes of the skin, full clothes from neck to the bottom. आणि मानेपासून खालपर्यंत चर्म वस्त्र देवाने त्यांच्यासाठी निर्माण केले And tried to restore them again. आणि मग त्यांना तसं पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा Ever प्रयत्न since केला from that time, आणि त्या काळापासून God is in the business of restoration. देव पुनर्स्थापना करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे We have celebrated Pentecost Sunday last Sunday. मागच्या रविवारी आपण पेंटिकॉस्टचा रविवार पाळला And we had a wonderful ministry of the Word of God through Pastor Prakash Thomas, translated by his wife, Sister Seema Thomas. पास्टर प्रकाश थॉमस यांनी उत्तम देवाच्या वचनाची सेवा केली आणि त्याचं भाषण तर त्यांची पत्नी पास्टर सीमा थॉमस यांनी केलं This was a beginning of the church. आणि ही मंडळीची सुरुवात होती Today, the church is divided into so many denominations. आज मंडळी हे प्रत्येक कितीतरी पंथामध्ये विभागली गेली आहे Original church was a Pentecostal church. मूलभूत मंडळी ही पेंटिकॉस्टल मंडळी होती When God poured out His Spirit upon those who were gathered on the upper room, जे माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र राहिले होते त्या सगळ्यांवर देवाने आपल्या आत्म्याची ओती केली Spirit came and rested upon each one's head, आत्मा त्या प्रत्येकावर उतरला and they were speaking in other tongues. आणि ते अन्य भाषेत बोलू लागले As the Spirit gave the utterance, जसं आत्म्याने त्यांना चालविलं and there the church started, and that is the beginning of the church. त्या ठिकाणी मंडळीची सुरुवात झाली आणि ती मंडळीची सुरुवात आहे It was strong church till 300 आणि AD. 300 इसवी सन 300 पर्यंत ती मंडळी फार भारदस्त होती But when Constantinople became a Christian, ज्यावेळेस कॉन्स्टँटिनोपल हा ख्रिस्ती झाला then he gave the legal authority to the church, त्यांनी त्या मंडळीला एक अधिकृत अधिकार दिला and from that church, from that time, church started decaying. आणि त्या वेळेपासून मंडळीचं पतन होत गेलं Listen the statement of the Lord Jesus Christ येशू ख्रिस्ताचं विधान तुम्ही ऐका to Peter. पेत्राला I will build my church on this rock, या खडकावर माझी मंडळी मी स्थापेन and the gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराच्या त्यापुढे काहीच चालणार नाही Church is not a building. मंडळी ही फक्त इमारत नाही Church, those who believe the Lord Jesus Christ, मंडळी हे त्या लोकांचं एकत्र येणं जे येशू ख्रिस्तावर विश्वास those ठेवतात who live their life according to the word of God. देवाच्या वचनाप्रमाणे जे आपलं जीवन But वर्ततात Satan introduced lot of traditions and customs in the church सैतानाने मंडळीमध्ये पुष्कळशी रूढी परंपरा हे आणल्यात and divided the church. मंडळीची विभागणी केली आहे And today आणि आज we look down other denominational people than ourselves. आम्ही स्वतःपेक्षा इतर पंथाच्या लोकांना खाली पाहतो And we call ourselves, we are Pentecostal, others are no good. आणि आपण स्वतःला पेंटिकॉस्ट म्हणतो आणि बाकीचे काही कामाचे नाही We try to we judge them. आम्ही त्याचा न्याय करू लागतो But the church is on attack by the Satan. सैतान हा मंडळीवर हल्ला करत आहे Christian community is at attack by the Satan. सैतान ख्रिस्ती समाजावर हल्ला करत आहे And worldliness is creeping in the church. जगिकता मंडळीमध्ये येत आहे Worldliness is creeping in the families. जगिकता कुटुंबामध्ये येत आहे And therefore the whole thing is being destroyed. आणि सर्व काही उद्ध्वस्त होत चाललं आहे And Lord, the psalmist says, आणि स्तोत्र करता म्हणतो He restoreth my soul. तो माझा जीव ताजा तवाना The word करीतो of God says in Exodus chapter 15
verse 26. आणि निर्गम 15:26 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे. Powerful statement is there. आणि सामर्थ्यशाली विधान या ठिकाणी आहे. And God says, and God said, if thou wilt diligently hearken to the voice of the Lord thy God, and will do that which is right in his sight, and will give ear to his commandments, and keep all his statutes, I will put none of these diseases upon thee, which I have brought upon the Egyptians, for I am the Lord that healeth thee. तो आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञेकडे कान लावशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. What is the God is your healer? देव आमचा आरोग्यदाता आहे. Means God is my restorer. म्हणजे देव माझा पुनर्स्थापन He करणारा will देव आहे. restore my health back to me. तो पुन्हा एकदा माझं आरोग्य मला पुनर्स्थापित करतो. Many people misunderstand and misquote and misinterpret this scripture. आणि पुष्कळ लोक ह्या वचनाचा गैरअर्थ करतात, चुकीचं त्याचा अर्थ लावतात. We must understand that Bible is written by 40 writers who were earthly people. आम्हाला समजलं पाहिजे की पवित्र शास्त्रातील सर्व पुस्तकं 40 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले आहेत. ते सर्व पृथ्वी तलावर जगणारे मांसामधले लोक होते. They were common people as you and I. आमच्यासारखे ते सर्वसामान्य लोक होते. And Holy Spirit allowed them to write the scriptures with their feelings and with their understanding. आणि पवित्र आत्म्याने त्या लेखकांना आपला भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समजीप्रमाणे पुस्तक लिहिण्यासाठी वाव दिला. But I want to tell you today, पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे, God is the healer. देव आरोग्यदाता आहे. God does not bring any sickness to anyone. देव कधीच कोणावर कुठलाच आजार आणत नाही. All sicknesses and the plagues and the problems have been brought by Satan against God. सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे व्याधी, सर्व प्रकारचे जे प्रादुर्भाव आहे ते सैतानाने देवाच्या लोकांवर आणले. God never brings problem to anybody's life. देव कधीच कोणाच्या जीवनामध्ये समस्या आणत नाही. Whether you are Christian or non-Christian, तुम्ही ख्रिस्ती असा किंवा ख्रिस्तीतर असा, God is our creator. आपला देव आपला निर्माण करता देव आहे. He loved the world so much that he gave his only begotten son. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Whosoever believeth on him shall not perish, but shall have everlasting life. जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक There जीवन is a प्राप्त होईल. promise of restoration even in Gospel of John chapter 3 verse 16. योहान कृष्ण वर्तमान 3 अध्यायाच्या 16 मध्ये देखील पुनर्स्थापनेचं अभिवचन आहे. And here the word of God speaks. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं And this is written by Moses. आणि हे मोशेने लिहिलं आहे. So Moses wrote this because understanding of that particular time was God is reason for everything. आणि मोशेने अशा संदर्भात लिहिलं आहे की त्या काळची समज होता की प्रत्येक गोष्टी मागचं कारण देव आहे. Anything that comes evil also it is from God. वाईट झालं तरी त्याचं कारण देवच आहे. No sir. नाही. When you read the scripture, ज्यावेळेस तुम्ही शास्त्र when you understand God, ज्यावेळेस आम्ही देवाला and when समजतो, you understand God and believe that God, ज्यावेळेस आम्ही त्या देवाला समजून घेतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, you will have restoration in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुनर्स्थापना You मिळेल. will have the power in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सामर्थ्य You will मिळेल. have the strength in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ताकद You will मिळेल. have the joy in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त No होईल. matter what circumstances you are in. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असा. Just like Paul and Silas. पाऊल आणि सिला They were put into jail त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. and they didn't do any wrong. त्यांनी काहीच चुकीचं केलं नव्हतं. But the people hated them. They were speaking about Jesus Christ. पाऊल आणि सिला येशू ख्रिस्ताबद्दल प्रचार करत होते आणि लोकांनी त्यांचा द्वेष केला. And they put them in the stocks. आणि त्यांना साखळ दंड्यामध्ये आणि लाकडी खोडामध्ये त्यांना ठेवलं. And it was their choice what to do. आणि मग आता पाऊल आणि सिला यांच्यावर निवड होती काय करायचं. They could have chosen to grumble and complain. पाऊल आणि सिला यांनी कुरकुर आणि भनभन करण्याची त्यांनी निवड केली असती. They could have said that why we have not done any wrong and why we have been beaten by police.
पाऊल आणि सिला म्हटले असते की आम्ही काही चुकीचं केलं नाही तर ह्या सैनिकांनी आम्हाला का मारलाय, and why we are in the jail. आम्ही का तुरुंगात आहोत. Instead of complaining and crying and blaming somebody else or God, रडत बसण्यापेक्षा, इतरांना दोष लावण्यापेक्षा आणि देवाला दोष लावण्यापेक्षा they decided to remember their God even in jail. त्या तुरुंगामध्ये की त्यांनी देवाचं स्मरण करण्याची निवड केली. They trusted God that God can deliver them even from this. त्यांनी देवावर भरोसा ठेवला की देव आपल्याला त्यामधून देखील सुट. The word of God says they started worshiping the Lord. देवाच्या वचनात सांगितलं की देवाची भक्ती करू They लागले. started praising the Lord even in the pain and agony. त्या दुःखामध्ये वेदनेमध्ये देखील ते देवाची उपकार स्तुती करू लागले. And the word of God says that देवाचं God वचन सांगतं opened the doors of the jail. देवाने तुरुंगाचे द्वार उघडले. All the thieves and dacoits were delivered first. इतर लुटारू आणि चोर यांची पहिली प्रथम सुटका झाली. And then Paul and Silas were delivered. आणि त्यानंतर पाऊल आणि सिला यांना सुटका And मिळाली. they all came to Paul and Silas and sat with him. आणि ते सर्व जे लुटारू आणि चोर होते ते पाऊल सिलाकडे आले, ते बसले त्या ठिकाणी. They could not run away. ते पळू शकले नाही. The restoration work started in that jail. आणि त्या तुरुंगामध्ये पुनर्स्थापनेचं कार्य सुरू झालं. Jailer thought that all the dacoits and thieves must have gone out. आणि तुरुंगात एक अधिकाऱ्याला वाटलं की आता सगळे चोर आणि डाकू आहेत ते पळून गेले. He was about to kill himself. तो स्वतःला मारण्याचा प्रयत्न करणारच होता. And Paul shouts, आणि पाऊल म्हटला, don't harm yourself, स्वतःला हानी करू नका, for we all are here. कारण का आम्ही सर्व या ठिकाणी For आहोत. we all are here. आम्ही सर्व या ठिकाणी आहोत. And when jailer saw every thief and dacoits, आणि ज्यावेळेस त्या तुरुंगा ठिकाणी पाहिलं की प्रत्येक डाकू आणि प्रत्येक चोर त्या ठिकाणी he होता, said, this cannot happen with a normal situation. आणि त्यांनी हे विचार केला की हे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये घडू शकत नाही, This is something unusual. हे असाधारण आहे. He was also listening the songs that Paul and Silas were singing. पाऊल आणि सिला जे गीत गात होते ते तुरुंग अधिकारी देखील ऐकत And होता. therefore he told Paul and Silas, आणि म्हणून त्याने पाऊल आणि सिलाला म्हटलं आहे, what must I do to be saved? मला तारण होण्यासाठी काय केलं पाहिजे. And they said, believe the Lord Jesus Christ. आणि ते म्हणले की विश्वास ठेव. And the word of God said that night he took the baptism. आणि त्या रात्री त्या तुरुंग अधिकाऱ्याने बाप्तिस्मा घेतला. So it is in our hand whether we are going to have the restoration of God or not. म्हणून हे आपल्या हातात आहे, आपण देवाची पुनर्स्थापना आपल्या जीवनामध्ये होऊ देणार आहोत का नाही. That's why David prayed in Psalms 51 verse 12. आणि म्हणून दाविदाने स्तोत्र 51 वचन 12 मध्ये प्रार्थना केली. He said that restore my joy, तो म्हटला की माझा आनंद मला पुनर्स्थापित कर. because he lost the joy when he committed sin. ज्यावेळेस दाविदाने पाप केलं त्यावेळेस त्याने त्या आनंद गमावला And his conscience could not allow him to live properly. आणि त्याचा सत्सेज विवेक बुद्धी त्याला व्यवस्थित जगू देत नव्हता. So he repented before God त्यांनी देवा समोर पश्चाताप केला and he prays to God आणि तो देवाकडे प्रार्थना करत आहे. and he says, restore unto me the joy of thy salvation and uphold me with thy free spirit. आणि स्तोत्र 51:12 मध्ये दावीद म्हणतो, तू केलेल्या उद्धाराचा आनंद तू मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून कर. If you have lost your joy, जर तुम्ही तुमचा आनंद गमावला असेल, if you have lost your courage, जर तुम्ही तुमचं धैर्य गमावलं if you have असेल, lost your hope जर तुम्ही तुमची आशा गमावली असेल because of the corona pandemic, कोरोना प्रादुर्भावामुळे, and then another thing is coming, mycosis, आणि मायक्रोसिस हा वेळ आजार येत आहे, and other things are coming up. पुष्कळचे अनेक आजार येत आहेत, We are afraid. आम्ही घाबरलो आहोत. Church, let us not be afraid. मंडळी आपण घाबरू नये. God says, have I not commanded you मी that तुला- don't be afraid? मी तुला आज्ञा पिलं नाही का की तू घाबरणार नाहीस, Fear not. भिवू नका Don't be dismayed. आणि भयभीत होऊ नका. I will be with you wherever you shall go. ज्या ज्या ठिकाणी तू जातील मी तुझ्या संगती असेल. David lost the joy. दाविदाने आनंद गमावला. Many people, we lose our joy because we have done mistakes in the sight of God. पुष्कळ लोक आम्ही आमचा आनंद गमावतो कारण का आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून चुका केल्या आहेत. We might have done so many things according to our sight, आम्ही आमच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टी केल्या असेल, but those things are against the will of God. परंतु त्या गोष्टी देवाच्या इच्छेविरोधात आहेत. So when we repent
and confess our sins, ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, आमच्या पापाची कबुली करतो, God says, He restoreth my soul. ते म्हणतो तू माझा जीव ताजा तवाना In करतो. Isaiah chapter 57, verse 18, the word of God says यशया 57 वचन 18 मध्ये म्हटलं आहे, that God is willing to restore us. देव आम्हाला पुनर्स्थापित करण्यासाठी तयार आहे. He will show the way to us तो आम्हाला मार्ग दाखवेल and He will guide our life. आणि तो आमच्या जीवनाला मार्गदर्शन करेल. God wants to make you fit again. देव आम्हाला सुदृढ करू इच्छितो. If you have a blood pressure, जर तुमचा रक्तदाब आहे, high blood pressure, उंच रक्तदाब, low blood pressure, कमी रक्तदाब and no blood pressure, आणि रक्तदाब नसेल, God will bring that back to the proper blood pressure. देव योग्य रक्तदाब तुम्हाला पुनर्स्थापित करेल. If you have some problems, difficulties or sickness, which is doctor said that there is no hope, जर तुम्ही आजाराने पीडित आहात आणि डॉक्टर म्हणतात की कुठलीच आशा राहिली नाही, that may be true ते खरं असेल for the doctor, डॉक्टरच्या दृष्टिकोनातून, but to our living God, परंतु आमच्या देवाला, जिवंत देवाला, whom we trust, ज्याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो, call upon Him and I will answer, He says. तो माझा धावा कर म्हणजे मी तुला उत्तर देईन. So He will restore and guide us. तो आम्हाला मार्गदर्शन करेल, आम्हाला पुनर्स्थापित करेल. In Jeremiah chapter 3 verse 22, the word of God says, यिर्मया 3:22 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे, return, you backsliding children, and I will heal your backslidings. Behold, we come unto thee, for thou art the Lord our God. अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. पहा, आम्ही तुझकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. God is willing to take us back to His bosom. देव आम्हाला त्याच्या कुशीमध्ये घेण्याची इच्छा बाळगतो. Jeremiah chapter 30 verse 17, the word of God says, यिर्मया 30:17 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे, for I will restore health unto thee, and I will heal thee of thy wounds, saith the Lord, because they call thee an outcast, saying, this is Zion, whom no man seeketh after. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बरा करेन, असे परमेश्वर म्हणतो, कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कोणी विचारत नाही. So he says, I will heal you, तो म्हणतो मी तुला आरोग्य देईन, because there is a sickness, कारण त्या ठिकाणी आजार आहे, not only in the body, फक्त शरीरामध्येच but नव्हे, sickness everywhere in the whole lifestyle. प्रत्येक जीवन कर्मामध्ये जीवनाच्या पद्धतीमध्ये आजार आहे. We are insulted somewhere. आम्ही कुठेतरी अपमानित झालो, We failed somewhere. आम्ही कुठेतरी अपयशी झालो, And we are weak somewhere. आम्ही कुठेतरी अशक्त आहोत, And we speak to ourselves, I have no hope now. आणि आम्ही स्वतःला म्हणतो की मला कुठलीच आशा राहिली I नाही, cannot come up. मी बाहेर येऊ शकत नाही. Yes, you may not come up. तुम्ही बाहेर येऊ But if you will नसाल, turn to God, पण जर तुम्ही देवाकडे if you वळला, will call upon Him, तुम्ही देवाचा धावा केला, He says, I will heal you. देव म्हणतो मी तुला आरोग्य I देईन, will strengthen you. मी तुला ताकद देईन. Hosea chapter 14 verse 4, the word of God says, होशे 14:4 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे, Hosea chapter 14 verse 4, होशे 14:4 the word of God speaks to us, देवाचं वचन आम्हाला सांगतं, I will heal their backsliding, I will love them freely, for mine anger is turned away from him. मी त्याचं पतन पावलेली परिस्थिती बदलेल, मी त्यांना जवळ घेईल आणि माझा क्रोध त्यांच्यावरचा काढेल. Hosea chapter 14 verse 1 to 9, this is the scriptures of the restoration. आणि होशे 14:1-9 हे पुनर्स्थापनेचे वचन आहेत. Promise of God is, I will love them. देवाचं वचन आता अभिवचन सांगतं की मी आता त्यांना पुन्हा घेईन. Church, मंडळी, let's tell ourselves, God loves me. आपण स्वतःला म्हणूया की देव माझ्यावर प्रीती करतो, God loves me. देव माझ्यावर प्रीती करतो. Whether people hates you, लोकांनी तुमचा द्वेष करो, no problem. Let them hate. प्रॉब्लेम, काहीच समस्या नाही, त्यांना द्वेष करू द्या. But you tell yourself, तुम्ही स्वतःला म्हणा, God loves me freely. देव माझ्यावर विनामूल्य
प्रीती करतो. The word of God says in Matthew's Gospel chapter 7 verse 19. मत्तई 7:19 मध्ये म्हटलं आहे. Matthew's Gospel chapter 7 verse 19. मत्तई 7:19. And the word of God encourages us. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन देतं. And here it speaks. आणि या ठिकाणी ते बोलतं, Every tree that bringeth not forth good fruit is hewn down and cast it into the fire. Wherefore, by their fruits ye shall know them. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. From verses 15 to 20, the writer, Jesus Christ, explains that our life must be fruitful. आणि वचन 15 ते 20 मध्ये देवाचं वचन येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की आम्ही फळद्रूप जीवन जगलं पाहिजे. We must give good fruits आम्हाला चांगलं फळ दिलं पाहिजे. because God is good. कारण देव चांगला आहे. God is good. देव चांगला आहे. Therefore, we must give good fruits. म्हणून आम्ही चांगलं फळ दिलं Our पाहिजे. life must be engaged with bearing good fruits unto the Lord. आम्ही चांगलं फळ देण्यामध्ये आमचं जीवन व्यस्त झालं पाहिजे. If we are not doing that, जर आम्ही ते करत नाही then we need a restoration of God. तर आम्हाला देवाच्या पुनर्स्थापनेची गरज And आहे. because He is our shepherd, कारण तो आपला मेंढपाळ आहे. He says, He restoreth me, my soul. तो म्हणतो तो माझा जीव ताजा तवाना करीतो. We need to deal with our soul. आम्हाला आमच्या आत्म्याची काळजी घेतली पाहिजे. And we need to talk to our soul. आम्ही स्वतःच्या आत्म्यासंती बोललं That's पाहिजे. why David speaks to himself so many times in the Psalms. आणि म्हणून स्तोत्रामध्ये प्रत्येक वेळेस दावीद स्वतःसंती बोलत आहे. And he speaks, bless the Lord, O my soul. तो म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद Bless कर. all that is within me, praise His holy हे name. माझ्या सर्व अंतर्यामध्ये त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद Then कर. he speaks what God has done. आणि मग देवाने जे प्रत्येक आशीर्वाद दिले आहेत त्याच्याबद्दल तो सांगत आहे. Church, I want to encourage you this morning. मंडळी आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. God is looking for you and want to restore you today. देव तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्हाला पुनर्स्थापित करू इच्छितो. Don't depend and judge yourself on the basis of little money that you have. आणि जो कमी पैसा तुमच्याकडे आहे त्याच्यावर तुम्ही स्वतःचा न्याय करू नका. Don't judge yourself because you have no friends. तुमच्याकडे मित्र नाही म्हणून स्वतःचा न्याय करत बसू नका. Don't judge yourself because you don't have relatives. तुमच्याकडे नातेवाईक नाही म्हणून तुम्ही स्वतःचा न्याय करत बसू Don't नका. judge yourself because nobody likes you. कोणच तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही स्वतःचा न्याय करू नका. कोणालाच तुम्ही आवडत नाही म्हणून स्वतःचा न्याय करू नका. Don't judge that way. त्यावरून स्वतःचा न्याय करू नका. People don't like Nanadar. आणि लोकांना ज्ञानाधार आवडत नाही. They hate Nanadar. ते ज्ञानाधार करतात. They try to create lots of problem against Nanadar. ज्ञानाधार विरुद्ध पुष्कळशा समस्या उभ्या करतात. But Nanadar says, God loves me. ज्ञानाधार म्हणतो देव माझ्यावर प्रीती करतो. Nanadar says, I will do everything according to the will of the Father. ज्ञानाधार म्हणतो मी पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काय करेल. I will do everything in acceptable to the will of God. देवाला आवडणाऱ्या देवाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी करेल. Because I want to be fruitful. कारण का मला फळद्रूप व्हायचं आहे. Church, मंडळी times have come in my life अशा वेळी माझ्या जीवनामध्ये आल्या where all spiritual authorities have become enemy to me. सर्व आध्यात्मिक अधिकारी माझे शत्रू झाले. They tried to hate me. त्यांनी माझा द्वेष करण्याचा प्रयत्न केला. They tried to put me in isolation. त्यांनी मला वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला. But I told myself, मी स्वतःला म्हटलंय Nanadar, नानादार God loves you. देव तुझ्यावर प्रीती करतो. You be faithful unto God. तू देवाशी विश्वासू राहा. You be honest unto God. तू देवाशी प्रामाणिक राहा. And you be obliged to God and God alone. आणि देवाच्याच अधीन तू राहा. Because you are loved by God. कारण देवाने तुझ्यावर प्रीती केली आहे. God says, I love you with everlasting life. देव म्हणतो मी तुम्हाला Everlasting सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुमच्यावर प्रीती केली आहे. And therefore, we need this restoration. आणि म्हणून आम्हाला ह्या पुनर्स्थापनेची गरज आहे. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. He maketh me to lie down in green pasture. तो मला हिरव्या चार कुरणात बसवितो. He
gives me with the still water, तो मला संत पाण्याजवळ नेतो. and He restoreth my soul. तो माझा जीव ताजा तवाना करतो. Receive the restoration of God in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाची पुनर्स्थापना स्वीकारा. How God will restore you? देव तुम्हाला कसा पुनर्स्थापना स्थापित करेल. Example of David. दाविदाचं उदाहरण. Come to His holy presence. त्याच्या सानिध्यात या. Confess. कबुली करा. Yes, Lord, I have done things with my own ideas and my own desire. होय प्रभू, माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे पुष्कळ गोष्टी मी केल्या आहेत. I have done these things with my lust. मी स्वतःच्या वासनेने या गोष्टी केल्या आहेत. I have come back to you. मी पुन्हा तुझ्याकडे येत आहे. Come and touch me. मला तू स्पर्श कर. Come and touch me. मला तू स्पर्श कर. Come and touch me. ये आणि मला स्पर्श कर. Come and touch me. ये आणि मला स्पर्श कर. Wherever you are, तुम्ही कुठेही असा, God wants to restore you right now. देवाला तुम्हाला याच वेळेस पुनर्स्थापित करायचं. What kind of restoration you need? कुठल्या प्रकारचं पुनर्स्थापना तुम्हाला हवं आहे. Have you lost joy? तुम्ही आनंद गमावला आहे का. God is going to give you that joy back. तो तुम्हाला तो आनंद पुनर्स्थापित करू इच्छितो. Have you lost the courage? तुम्ही धैर्य गमावला आहे का. God says, I am with you. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. Just raise your hand आपला हात फक्त उंच करा. and say, Lord, म्हणा देवा, I give my hand into your holy hand. मी माझा हात तुझ्या पवित्र हातात देत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Oh, yes, Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. Loving Heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, we thank you for your word. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, for encouraging us through your word. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला उत्तेजित केलं, तुझे आभार मानतो. Lord, we thank you because you are always ready for us, for anyone that comes to you. परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो कारण तू सर्वदा तयार आहे ते तुझ्याकडे येतात त्यांच्यासाठी. As Jesus said, whosoever cometh unto me, जसा येशू म्हटलं की जो कोणी मजकडे येईल in no way I will cast them out. मी त्याला कुठल्याच रीतीने घालून देणार नाही. Because you are a God of restoration. कारण तू पुनर्स्थापनेचा देव आहे. You are our shepherd of restoration. तू आमचा पुनर्स्थापनेचा मेंढपाळ आहे. We thank you, God, for your availability. तुझ्या उपलब्धतेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Give us victory in our life. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला विजय दे. Come and touch our body right now. ये आणि आमच्या शरीराला याचे स्पर्श कर. Remove every weakness that is there in the body. सर्व आमच्या शरीरातला अशक्तपणा काढून टाक. Lord, come and touch our soul. आमच्या आत्म्याला तू स्पर्श कर. Remove every fear in the name of Jesus. सर्व प्रकारचं भय येशूच्या नावात And काढून release टाक. the power of God right now in your life. याच वेळेस मी देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये मोकळं करत आहे. Receive the power of God. Receive the touch of God. येशूचं सामर्थ्य स्वीकारा. येशूचं Receive the स्पर्श anointing स्वीकारा. of the Holy Ghost. पवित्र आत्म्याचा अभिषेक Let स्वीकारा. the Holy Spirit reside in your life. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये वास करो. Let us continue to look to God. आपण सदैव देवाकडे पाहत राहू. Lord, we know देवा आम्हाला माहित आहे when we look to you, ज्यावेळेस आम्ही तुझकडे पाहतो our faces will be enlightened. आमचे चेहरे हे प्रकाशमान होतील. They shall never be darkened by darkness. ते कधीच लज्जेने काळवणार नाही. We need your restoration now. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझी पुनर्स्थापना हवी आहे. Forgive us from all our mistakes and all our doings. आमच्या सर्व चुकांपासून वर्तनापासून चुकीच्या वर्तनापासून आमची क्षमा कर. We pray to thee, Lord. प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. Have mercy upon us. आमच्यावर दया कर. Have mercy upon our family. आमच्या कुटुंबावर दया कर. Have mercy upon our society. आमच्या समाजावर दया कर. Have mercy upon our all relatives. आमच्या सर्व नातेवाईकांवर दया कर. Have mercy, O God. आमच्यावर दया कर. Restore everyone. प्रत्येकाला पुनर्स्थापित कर. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन.
Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Amen. Those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary, we would like to sing a song for you. जे आपला वैयक्तिक वाढदिवस वैवाहिक वाढदिवस साजरा करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही गीत गाऊ इच्छितो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious Heavenly Father, we thank you for all those who are going to celebrate their birthday and wedding anniversary. परमेश्वर पित्या, आम्ही त्या सर्वांबद्दल तुझे आभार मानतो जे आपला वैयक्तिक वाढदिवस आणि वैवाहिक वाढदिवस साजरा करणार आहे. परमेश्वरा, Lord, we pray that you will anoint them, fill them with your power, Lord, and as you have been faithful to them as they enter into a brand new year of their married and personal life, let them experience your faithfulness, providence and protection. परमेश्वरा, तुझा अभिषेक त्यांच्यावर असू दे, तुझ्या सामर्थ्याने भर. परमेश्वरा, जशा प्रकारे परमेश्वर त्यांनी तुझ्या विश्वासूपणाचा अनुभव घेतला आहे त्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनामध्ये, परमेश्वरा, नवीन वर्षामध्ये वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करत असताना त्यांना तुझ्या विश्वासूपणाचा, तुझ्या पुरवठ्याचा, तुझ्या मार्गदर्शनाचा अनुभव होऊ दे. परमेश्वरा, Lord, we pray that, Lord, all your promise be fulfilled in their personal and marital life. परमेश्वरा, त्यांच्या व्यक्तिगत आणि वैवाहिक जीवनामध्ये तुझे सर्व अभियंता पूर्ण देस आण. परमेश्वरा, Lord, we pray that you will show them many more birthdays and wedding anniversary. त्यांना अशा प्रकारचे अनेक वाढदिवस आणि वैवाहिक वाढदिवस तू दाखव. परमेश्वरा, Lord, we pray that you will help them to be a blessing to their family, relatives and everyone they come in contact with. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी, नातेवाईकासाठी, यांचे सर्वजण त्यांच्या संपर्कात येतील त्या सर्वांसाठी तू आशीर्वाद कर. परमेश्वरा, Lord, we ask your blessings upon them. परमेश्वर, तुझे सर्व आशीर्वाद आम्ही त्याच्यावर मागत आहोत. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. God bless you.